start new example in exercise 1.3. Second example, x raised to 5 into tan cube 4x divided by sin square 3x. Let y is equal to x raised to 5 tan cube 4x divided by sin square 3x. Taking log on both sides, log y is equal to log of in the bracket x raised to 5 tan cube 4x divided by sin square 3x. Next, log y is equal to log मध्ये ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्याचं ॲडिशन करायचं आणि डिनॉमिनेटरचं सबस्ट्रॅक्शन करायचं. लॉग एक्स रेज टू 5 प्लस लॉग टॅन क्यूब 4x मायनस लॉग साइन स्क्वेअर 3x. लॉग y इज इक्वल टू 5 इंडेक्स लॉगला मल्टिप्लाय करायचं. लॉग y इज इक्वल टू 5 इंटू लॉग x प्लस 3 इंटू लॉग ऑफ टॅन 4x मायनस 2 इंटू लॉग ऑफ साइन 2x डिफरन्शिएट साइन 3x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता डेरिव्हेटिव्ह काढायचं. सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये आले. डेरिव्हेटिव्ह काढायचं. 1/y लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1/y dy बाय dx वायचं डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 5 कॉन्स्टंट आहे. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस 3 कॉन्स्टंट आहे. लॉग टॅन 4xचं डेरिव्हेटिव्ह 1/tan 4x आणि टॅन 4xचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर 4x आणि 4xचं डेरिव्हेटिव्ह 4 मायनस 2 कॉन्स्टंट आहे. लॉग साइन 3xचं डेरिव्हेटिव्ह 1/sin 3x आणि साइन 3xचं डेरिव्हेटिव्ह cos 3x आणि 3xचं डेरिव्हेटिव्ह इंटू 3 dy बाय dx. y लेफ्ट हँड साईडचं मल्टिप्लाय केलं राईट हँड साईडला. dy बाय dx इज इक्वल टू y इंटू 5/x प्लस 12 sec स्क्वेअर 4x अपॉन tan 4x मायनस 3 इंटू 2 6 sin cos 3x अपॉन sin 3x इज इक्वल टू y इंटू 5/x प्लस 12 इंटू cos 4x sec स्क्वेअर x tan x इज डिनॉमिनेटरला tan 4x आहे. ते दिस कॅन बी रिटन ॲज cot 4x and cot 4x इज रिटन ॲज cos 4x divided by sin 4x into sec square 4x is written as 1/cos square 4x minus 6 cot 3x. Next, y into 5/x 12 cos cancel झालं. डिनॉमिनेटरला काय आलं 12 divided by sin 4x upon cos 4x sin 4x into cos 4x minus 6 cot 3x. y इंटू 5/x प्लस न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय केलं. 12 इंटू 2 डिवायडेड बाय 2 इंटू साइन 4x cos 4x मायनस 6 इंटू cot 3x. dy बाय dx इज इक्वल टू y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. x रेज टू 5 tan क्यूब 4x डिवायडेड बाय साइन स्क्वेअर 3x इन द ब्रॅकेट 5/x प्लस 12 इंटू 2 24 डिवायडेड बाय साइन 8x साइन 2x चा फॉर्म्युला इथे यूज केला आहे. साइन 2x 2 sin x cos x 2 sin 4x cos 4x म्हणजे साइन 8x मायनस 6 cot 3x. देअर इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू x रेज टू 5 tan क्यूब 4x डिवायडेड बाय साइन स्क्वेअर 3x इंटू in the bracket 5/x plus 24 1/sin 8x cosec 8x minus 6 cot 3x. Next example number second, differentiate the following with respect to x. त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल x रेज टू e रेज टू x प्लस लॉग x रेज टू साइन x. आता हे नेक्स्ट टाईपचं एक्झाम्पल आहे. हे कसं सॉल्व करायचं तर ह्याच्यात ॲडिशन आहे. ॲडिशनमध्ये लॉगमध्ये ॲडिशनचं काही येत नाही आहे. त्यामुळं फर्स्ट फंक्शनला 2 फंक्शनचं ॲडिशन आहे. फर्स्ट फंक्शनला यू मानायचं, सेकंडला व्ही मानायचं आणि डी यू बाय डी एक्स डी व्ही बाय डी एक्स कॅल्क्युलेट करायचं आणि ॲडिशन करायचं. आता दिलेलं फंक्शन लेट y इज इक्वल टू एक्स रेज टू ई रेज टू एक्स प्लस लॉग एक्स रेज टू साइन एक्स. आता हे दिलेलं फंक्शन कुठल्या फॉर्ममध्ये आहे. लेट y इज इक्वल टू यू प्लस व्हीच्या फॉर्ममध्ये आहे. तर यू कशाला मानले u इज इक्वल टू एक्स रेज टू ई रेज टू एक्स अँड v इज इक्वल टू लॉग एक्स रेज टू साइन एक्स.
आता हे दोन्ही डिफरन्शिएट करायचे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट केलं. dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx. आता u इज इक्वल टू एक्स रेस टू ई रेस टू एक्स, दोन्ही साईडचा लॉग घेतला. लॉग u इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंडेक्स आहे, तो लॉगला मल्टिप्लाय आला. ई रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. आता डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू, यूचं डेरिव्हेटिव्ह du बाय dx इज इक्वल टू ई रेस टू एक्स कॉन्स्टंट आहे, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स कॉन्स्टंट आहे, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स इज इक्वल टू. आता ई रेस टू एक्स इन द ब्रॅकेट दोन्हीमध्ये कॉमन आहे. ई रेस टू एक्स कॉमन केले. ई रेस टू एक्स इंटू 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स. हे therefore du by dx is equal to u into e raised to x into 1 upon x plus log x. Therefore du by dx is equal to x e raised to x, which value substitute केली. x e raised to x into 1 plus x log x divided by x. डिनॉमिनेटर सेम केला आहे. नेक्स्ट आता log v इज इक्वल टू इंडेक्स साइन एक्स आहे, तो लॉगला मल्टिप्लाय आला. लॉग साइन एक्स इंटू लॉग व्ही इज इक्वल टू साइन एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. आता लॉग व्हीचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन व्हीचं डेरिव्हेटिव्ह dv बाय dx इज इक्वल टू साइन एक्स कॉन्स्टंट आहे, लॉग ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग एक्स, नंतर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स कॉन्स्टंट आहे, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. dv बाय dx इज इक्वल टू व्ही इंटू लेफ्ट हँड साईडचं व्ही, राईट हँड साईडला मल्टिप्लाय आणले, व्ही इंटू साइन एक्स अपॉन एक्स इंटू लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स इंटू कॉस एक्स. फीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. dv बाय dx इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू साइन एक्स इन द ब्रॅकेट साइन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स इंटू कॉस एक्स. तर dy बाय dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx. du बाय dx ची व्हॅल्यू आहे एक्स रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स इंटू इन द ब्रॅकेट 1 प्लस एक्स इंटू लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस लॉग एक्स रेस टू साइन एक्स इंटू साइन एक्स अपॉन एक्स इंटू लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स इंटू कॉस एक्स. नेक्स्ट बघा सेकंड एक्झाम्पल. 10 रेस टू एक्स 10 रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू 10 प्लस एक्स रेस टू 10 रेस टू एक्स. ह्याच्यात पण 3 टर्म आहेत. फर्स्ट टर्मला यू म्हणायचं, सेकंड टर्मला व्ही म्हणायचं आणि थर्ड टर्मला डब्ल्यू म्हणायचं. लेट y इज इक्वल टू 10 रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू 10 प्लस एक्स रेस टू 10 रेस टू एक्स. आता लेट u इज इक्वल टू 10 रेस टू एक्स रेस टू u इज इक्वल टू 10 रेस टू एक्स प्लस v इज इक्वल टू एक्स रेस टू 10, w इज इक्वल टू एक्स रेस टू 10 रेस टू एक्स. तर dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx प्लस dw बाय dx. आता यूचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. दोन्ही साईडचा लॉग घेतला. लॉग u इज इक्वल टू एक्स लॉग 10. एक्स रेस टू एक्स इंडेक्स आहे, तो मल्टिप्लाय आला एक्स रेस टू एक्स लॉग 10. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढलं. लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू du बाय dx इज इक्वल टू एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स लॉग 10 कॉन्स्टंट आहे. आता एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह करण्यासाठी परत इंडेक्स आला, तो मांडलेला इकडं. लेट एक्स रेस टू एक्स इज इक्वल टू टी मांडलं, तर दोन्ही साईडचा लॉग घेतला. लॉग टी इज इक्वल टू एक्स इंडेक्स आहे एक्स इंटू लॉग एक्स. लॉग टीचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टी dt बाय dx इज इक्वल टू एक्स कॉन्स्टंट आहे, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स कॉन्स्टंट आहे, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. तर dt बाय dx इज इक्वल टू टी इंटू एक्स कॅन्सल झालं, 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटमध्ये आलं. आता टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स
into 1 plus log x आणि ही व्हॅल्यू एक्झाम्पलमध्ये सबस्टिट्यूट केली. du बाय dx इज इक्वल टू यू मल्टिप्लाय लेफ्ट हँड साईडचं इकडं मल्टिप्लाय आले u इंटू log 10 कॉन्स्टंट आहे x रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह x रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स म्हणजे du बाय dx इज इक्वल टू यूची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 10 रेस टू x इंटू log 10 इंटू x रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. आता व्हीची व्हॅल्यू v इज इक्वल टू लॉग v इज इक्वल टू x रेस टू 10 लॉग x रेस टू 10 एक्सचे इंडेक्स आहे तो हे मल्टिप्लाय आला इथं लॉग v दोन्ही साईडचा लॉग घेतला लॉग v इज इक्वल टू x रेस टू 10 लॉग x. आता डिफरन्स सेट विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह कडलं लॉग व्हीचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन व्हीचं डेरिव्हेटिव्ह dv बाय dx इज इक्वल टू x रेस टू 10 इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस लॉग x कॉन्स्टंट आहे x रेस टू 10चं डेरिव्हेटिव्ह 10 इंटू x रेस टू 9 म्हणजे dv बाय dx इज इक्वल टू v इंटू x रेस टू 9 दोन्हीमधलं कॉमन आलं 1 प्लस लॉग 10 इंटू लॉग x. फीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली dv बाय dx काय आलं dv बाय dx इज इक्वल टू x रेस टू 10 इंटू x रेस टू 9 इंटू 1 प्लस 10 लॉग x. नेक्स्ट w इज इक्वल टू x रेस टू 10 रेस टू x दोन्ही साईडचा लॉग घेतला log w इज इक्वल टू 10 रेस टू x log x डिफरन्स सेट विथ रिस्पेक्ट टू x log wचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन w dw अपॉन dx इज इक्वल टू 10 रेस टू x कॉन्स्टंट आहे log xचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस log x कॉन्स्टंट आहे 10 रेस टू xचं डेरिव्हेटिव्ह 10 रेस टू x log 10 dw अपॉन dx इज इक्वल टू w इंटू 10 रेस टू x 10 रेस टू एक्स दोन्हीमधले कॉमन काढले ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू लॉग 10 dw अपॉन dx इज इक्वल टू wची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली x रेस टू 10 रेस टू x इंटू 10 रेस टू x इंटू 1 अपॉन x प्लस लॉग x इंटू लॉग 10. Therefore dy by dx is equal to du by dx plus dv by dx plus dw by dx. du by dx ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली dy by dx is equal to 10 रेस टू x log 10 into x रेस टू x into 1 plus log x plus dv by dx ची व्हॅल्यू x रेस टू 10 into x रेस टू 9 into 1 plus log x 1 plus 10 into log x dw by dx ची व्हॅल्यू प्लस x रेस टू 10 रेस टू x इंटू 10 रेस टू x इंटू 1 अपॉन x प्लस लॉग x इंटू लॉग 10 हे त्याचं आन्सर आलं. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 tan x रेस टू tan x रेस टू tan x ॲट x इज इक्वल टू पाय बाय 4. आता tan x रेस टू tan x हे वायची व्हॅल्यू घेतलेली आहे तर इंडेक्सचा इंडेक्स म्हणजे मल्टिप्लिकेशन येते tan x रेस टू tan x इंटू tan x tan स्क्वेअर x tan x रेस टू tan स्क्वेअर x दोन्ही साईडचा लॉग घेतला देअरफॉर log y इज इक्वल टू tan स्क्वेअर x इंडेक्स आहे मल्टिप्लाय आलं tan स्क्वेअर x इंटू log tan x डिफरन्स सेट विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह काढलं log yचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y dy बाय dx इज इक्वल टू tan स्क्वेअर x कॉन्स्टंट आहे 1 अपॉन log tan xचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन tan x आणि tan xचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x प्लस log tan x कॉन्स्टंट tan स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 tan x आणि tan xचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x इज इक्वल टू दोन्हीमध्ये कॉमन काय आहे बघा tan x गेलं tan x sec स्क्वेअर x फर्स्ट टर्म tan x sec स्क्वेअर x प्लस 2 इंटू log tan x sec स्क्वेअर x. Therefore dy by dx is equal to y इंटू tan x sec स्क्वेअर x कॉमन काढलं 1 प्लस 2 log of tan x.
Therefore dy by dx is equal to y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली tan x raised to tan x into tan x sec square x into 1 plus 2 log of tan x. आता x ची व्हॅल्यू पाय बाय 4 सबस्टिट्यूट केली dy by dx at x is equal to pi by 4 is equal to tan pi by 4 raised to tan pi by 4 raised to tan pi by 4 into tan pi by 4 sec square pi by 4 into 1 plus 2 log of tan pi by 4. Tan pi by 4 1 raised to 1 raised to 1 1 is येणार. Tan pi by 4 1 sec square pi by 4 sec pi by 4 root 2 sec square pi by 4 2 into 1 plus 2 log tan pi by 4 log 1 log 1 0 येते 1 into 2 plus 0 answer आलो 2. Next example find example number 3 find dy by dx if आता इथं इम्प्लिसिट फंक्शन आलेलं आहे एक्झाम्पल नंबर 3 मध्ये. फर्स्ट एक्झाम्पल बघा एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 81. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह काढलं एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वायचं डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस y कॉन्स्टंट एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस वाय स्क्वेअर कॉन्स्टंट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस एक्स कॉन्स्टंट वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx प्लस 3y क्यूब 3y स्क्वेअर dy बाय dx y क्यूबचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0. आता dy बाय dxच्या टर्म एका ब्रॅकेटमध्ये घ्यायच्या आणि दुसऱ्या टर्म एका ब्रॅकेटमध्ये 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर प्लस सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर dy बाय इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. आता दुसरी टर्म दुसऱ्या लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला घेतली एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू मायनस 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. आता dy बाय dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे जी मल्टिप्लाय व्हॅल्यू आहे ती डिवायडेड बाय करायची. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू मायनस in the bracket 3x square plus 2xy plus y square divided by x square plus 2xy plus 3y square. आणि हे त्याचं एक्झाम्पल झालं. हे त्याचं एक्झाम्पल झालेलं आहे. स्टॉप कुठलं करायचं.